This is Prabhav Media, bringing you the latest updates. नमस्कार, आप देख रहे हैं प्रभाव मीडिया। मैं हूं प्रिया और आपके लिए लेकर आई हूं आज की सबसे अहम और ताजा खबरें। देश और दुनिया की हर बड़ी खबर सबसे पहले और सबसे भरोसेमंद तरीके से। आइए शुरुआत करते हैं आज की कुछ खास खबरों के साथ। भंडारा जिले के शाहपुर ग्राम पंचायत में महिलाओं को स्वयं रोजगार के लिए प्रोत्साहित करने की दिशा में एक सराहनीय पहल की गई। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान के अंतर्गत ग्राम पंचायत शाहपुर, पंचायत समिति भंडारा और जय किसान कृषि व बहु सेवा स्वयं रोजगार सहकारी संस्था के संयुक्त तत्वावधान में बचत समूहों की महिलाओं के लिए 5 और 6 मार्च को 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित किया गया। इस प्रशिक्षण में महिलाओं को कपड़े धोने का साबुन, त्वचा का साबुन और बर्तन धोने के लिए डिश वॉश बनाने की प्रक्रिया का प्रायोगिक प्रशिक्षण दिया गया। कार्यक्रम में जिला परिषद सदस्य आशाताई डोरले, सरपंच मंगला देवगड़े, उपसरपंच नितेश गजबी और ग्राम पंचायत अधिकारी जयेश वेदी सहित अन्य मान्यवर उपस्थित रहे। इस दौरान महिलाओं से प्रशिक्षण का लाभ लेकर स्वयं रोजगार शुरू करने और आर्थिक रूप से सशक्त बनने की अपील की गई। म्हणून जो तापमान पाहिजे तो आपल्याकडे नाही आणि हा मोठ्या मोठ्या फॅक्टरीमध्ये बनवल्या जातो, आपल्याकडे बनवू शकत नाही। म्हणून बनवायचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुम्ही म्हणाल का मॅडम आम्ही खोबऱ्याचं तेल घेतलं आणि ग्लिसरीन मिक्स केलं पण तो तर बनलाच नाही। म्हणायचं कसं करणार आहोत आपण? आता बनत नाही, लक्षात घ्या, ठीक आहे? तर आपण गंज ठेवलं, याच्यामध्ये काय घातलं आपण? सोप बेस। प्रमाण सांगते कितीच आहे? एक डेमो पुरता आपण विचार करूया। 1 पाव किती आहे? 1 पाव। गंज कोणता पाहिजे? फक्त स्टीलचा। जर्मनचा गंज घेतला तर काय होणार आहे? हा जो सोप बेस आहे तो गंजाला चिकटून बसेल आणि चिकटला एकदा तर काय होईल? तो जळेल तो। त्याला शेक लागला साइडनं की तो जळून जाईल। म्हणून त्याच्यापेक्षा कोणता गंज घेता येईल? स्टीलचाच गंज घ्यायचा, ठीक आहे? याच्यामध्ये घाला हे किती आहे सोप बेस आपला? 1 पाव। बिलकुल गंज गरम नाही आहे, खूप खरवडू नका, अलगद हळूवार पद्धतीने खरवडायचं आहे। कारण जर तुम्ही जास्त याला खरवडले तर काय होणार आहे माहिती का ताई? फेस तयार होते, तो तर फेस कमी होईल, जास्त होईल, पण होईलच। पण हे खरवडल्यामुळे काय जास्त फेस तयार होते, है ना? मग आपण काय करतो? आपल्या साबणीला क्लिअरिटी आल्या पाहिजे, आपली साबण अट्रॅक्टिव्ह दिसल्या पाहिजे, म्हणून आपण काय करतो? त्याच्यावरची फोम काढून घेतो, मग तो आपला वेस्टेज मध्ये जाते, है ना? जास्त खरवडला तर जास्त फेस येईल ना, म्हणून जास्त खरवडायचं नाही, हळूवार पद्धतीने खरवडायचं। सोप बेस विरघळताना आपली गॅस काय आहे तर ती कमी ठेवायची। कारण काय असेल? तुम्हाला सवय आहे, आपण भाजी वगैरे करतो, कोणतं काय करतो, नाही पप्पा जायचं आहे पटकन फुल गॅस करून घेतो आपण, है ना? पण फुल गॅस करायची नाही, कमी आचेवर करा। जर फुल गॅस केली तुम्ही तर काय होईल माहितीये का? तो जळून याला काय म्हणतात? आयपीएस स्प्रे म्हणतात। काय म्हणतात याला? आयपीएस स्प्रे। हे लगेच मारावं लागते। ज्या ठिकाणी साचा हलणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला साचा ठेवायचा आहे। पण तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही साबण बनवता, जे बुट्टी आहे ते बुट्टी अशीच वरून घालू नका, रिक्वेस्ट आहे, घालू नका, त्याला लिक्विड फॉर्ममध्ये घाला। आणि मग ती बुट्टी कसं बनवली? हां 625 किती येणार आहे? 625 करा। 625 625 किती झाले? 1250। 1250 ना 1250 किती झाले? 25। बरोबर, 80 लिटर झाला का नाही? किती उत्तर होतं का नाही? हां, मग एकदा पावाला 625 तर 20 ml कच्चा माल म्हणूया आपल्या भाषेत। काय म्हणायचं?
सचिव आहे. त्याचबरोबर मी प्रत्येक कार्यक्रम अटेंड करते. आजचाही कार्यक्रम मी अटेंड केलेला आहे आणि कॉस्मेटिक आणि ऑर्गॅनिक मध्ये आपल्याला फरक दाखवलेला आहे मॅडमनी. त्याच्यामध्ये आपण साबण शिकलेले आहोत आणि काल मी साबणीच्या याच्यामध्ये आपण मुलतानी मिरचीची साबण ही बनवलेली आहे. आज आपण कडुलिंबाच्या पत्त्यापासून किंवा लिक्विड पासून बनवलेली साबण आहे. त्याचबरोबर आज आपण काही डिशवॉश सुद्धा सांगितलेला होता. आपण ते डिशवॉश सुद्धा पाहिलेले आहे. आपल्याला डिशवॉश हा बाहेरमध्ये 125 रुपयाचा मिळतो. आपण जर घरी तयार केला तर आपल्याला ते 50 ते 60 रुपयामध्ये मिळतो. त्याचबरोबर आपल्या हाताला आपल्याला कॉस्मेटिकनी हाताला इजा होतात. ऑर्गॅनिक वस्तूंमध्ये आपल्याला आपल्या शरीराला इजा होत नाही. आपल्या बोलून माझे 2 शब्द इथेच समाप्त करते. काहीतरी डोक्यात भरलाच असेल आपल्या आणि आपण काही तो प्रयत्न पण करू की आपण कसं म्हणजे बनवून नाही का, कारण दुकानातून आणून त्या साबणी वापरण्यापेक्षा स्वतः आपण घरी बनवलेल्या साबणीचा आपण वापर करूया. काल आपण इथं मुलतानी मिरचीचे आपण बनवली होती. मॅडमनी दिलं मला. धन्यवाद मॅडम. तुम्ही म्हणजे आमच्या गावामध्ये आले, आमच्या महिलांना एवढा सुंदर म्हणजे मार्गदर्शन दिलं आणि काहीतरी शिकणार आहे नाही का म्हणजे सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि मॅडमनं काय साबण दिला तर खरंच मी काल घरच्यावर पण लावली पण एका दिवसात चमकणार नाही म्हणा. लावली तर म्हणजे चांगला वाटला. स्किन वगैरे मुलं आणि तसा म्हणजे चांगला वाटला. आपल्या जे साबण आपण लावतो ना त्याच्यापेक्षा नाही का थोडा म्हणजे वेगळा वाटला. आणि आज सकाळी पण लावली ते सगळ्यापासून लागणार आणि तो तुम्ही सर्वांना सांगेल की साबण कोणी बनवते तर मला सांगा. मॅडमला आवडली आहे. म्हणजे चांगला वाटला त्याचा. आता वेगळंच म्हणा कारण ते आपण अजून काही ठीक आहे. आणि सर्वांना सांगितलं पटकन काढून देतो. सर्वप्रथम शहापूर ग्रामपंचायतचे मॅडम सरपंच यांनी हा प्रशिक्षण पहिल्यांदा शहापूर गावामध्ये घडवून आणला. त्यांच्या मी सर्वात अभिनंदन करते. शिकायला कोणत्याच असं प्रशिक्षण नाही दिलं की ते स्वतःच्या बळावर काहीतरी शिकू शकतील. हा प्रशिक्षण मला खूपच आवडला आणि मी स्वतः किट घेऊन ती साबण तयार केली आणि स्वतः यूज करेन आणि व्यवसायाला पण सुरुवात करीन अशी मी आशा. त्यांना मी नमस्कार करते. आणि आपले ग्रामपंचायत सदस्य आणि माझ्या माता भगिनी आमच्या एकच इच्छा होती की आपल्या जेव्हा म्हणजे सरांनी पंचायत समितीला सरांसोबत भेटून हा जो विचार केला आणि त्यावेळेला म्हणजे मला पण सांगितलं मॅडम असं आहे. तर मी पण सरांसोबत भेटली आणि त्यांना विचारलं. त्यांनी पूर्ण व्हिडिओ सहित प्रोडक्ट सगळं दाखवलं त्यांनी मला. आणि त्यांनी सांगितलं मॅडम की निर्मा साबणपासून कुणाला काही पाहिजे असते काही असते हाताला लिक्विड असे भावत नाही. त्यामुळे आपण हे ऑर्गॅनिक हे जो आहे या पद्धतीचे आपण महिलांना शिकवू असे ते बोलले. मला की ते चांगलं वाटलं आणि ते थोडं व्हिडिओ हे सगळं बघून शानी मला असं वाटतं की नाही आपल्या गावातल्या महिलांनी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी सगळ्यांना आपल्या ज्या CRP मॅडम आहेत त्यांना मी मार्गदर्शन दिलं की मॅडम तुमच्याकडे पूर्ण आपल्या गावातील पूर्ण गट किती आहे ऑनलाईन. तर त्यांनी सांगितली की 52 गट आहे. तर म्हणून मी सांगितलं त्यांना मॅडमला 52 गट आहे आपल्याला 80 महिलांना प्रशिक्षण द्यायचे आहे. तर 80 महिलांपैकी आपल्या 100 आल्या किंवा 104 आल्या तरी चालेल. परंतु आपण प्रत्येक गटातील एकही गटातली महिला सुटलेली नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला म्हणले नाही पाहिजे की तुम्ही म्हणजे पर्सनल म्हणजे आपल्या जवळच्या महिलांना सांगितले बा. म्हणून मी स्वतः न माहिती देता मी मॅडमला माहिती दिली ना. CRP मॅडमला सांगितलं की तुम्ही संपूर्ण गटाला माहिती म्हणजे मॅसेज टाका की सगळ्या
2 बाया पाठवतील असे म्हणून मी त्यांना सांगितलं. त्याच्यावर स्वतः बोलली सुद्धा. परंतु आता मॅडमनी प्रत्येक ग्रुपवर मॅसेज टाकलं, सगळ्यांना फोन करून सगळ्यांना सांगितलं. तरी महिलांना असं वाटते की प्रशिक्षण म्हटलं की फक्त येतात बडबड करून जातात, त्या प्रशिक्षणाला काही महत्त्व देत नाही. पण असं शिकण्यासारखं काहीतरी आहे तर त्याच्यावरून काहीतरी आपण उद्योगधंदा सुद्धा करू शकतो किंवा आपल्या घरी वापरू शकतो. एवढे दोन माझे दोष. अगर सच आपको छूता है तो इस आवाज को अकेला मत छोड़िए। चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बनिए जनता की आवाज।